लास्ट मोमेंट प्लॅनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जातोय नाशिकजवळ असलेल्या विश्रामगडावर. पहाटे लवकर लोकेशनवर पोचायचे असल्याने आम्ही रात्रीचाच प्रवास सुरू केला. थंडी, वारा आणि पाऊस, त्यात हा रात्रीचा प्रवास. एवढा सगळा खटाटोप फक्त एकाच गोष्टीसाठी, ती म्हणजे ट्रेकिंग. पहाटे पहाटे आम्ही पोचलो विश्रामगडाच्या पायथ्याशी. पहाटेचे वातावरण एकदमच सुंदर होते. पावसाळ्यात हा विश्रामगड ढगांनी पूर्ण वेढलेला असतो आणि ह्या ढगांमुळेच या ट्रेकिंगला जास्त मजा येते. चला तर मंडळी, विश्रामगडावर जाऊया. हा गड चढायला एकदम सोपा आहे. पावसाळ्याच्या या 2-3 महिन्यात या गडावर नक्की या. या गडावर शेकडो वर्षापूर्वींच्या या गुफा आणि छोटी छोटी मंदिरे आहेत. या गडावर आपण जसे वरवर चढतो तसे धुके देखील वाढत जाते आणि वाढणाऱ्या या धुक्यासोबत ट्रेकिंगची मजा देखील वाढते. हा आहे गडावरचा त्र्यंबक दरवाजा. त्र्यंबक दरवाजाच्या बाजूने वर आल्यावर आपल्याला दर्शन होते पट्टाई देवी मंदिराचे. पट्टाई देवीच्या मंदिरामुळे या गडाला पट्टागड असे देखील म्हणतात.
पट्टाई देवीचे दर्शन करून आम्ही निघालो गड माथ्यावर असलेल्या पठाराकडे. इथूनच आपण अंबरखान्याकडे जाणार आहोत. आता आपण जो समोर पाहतोय तो आहे अंबरखाना. इथे असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे सुंदर स्मारक आपण पाहू शकता. या पुरातन वास्तूमध्ये महाराजांच्या जीवनातील काही महत्त्वाचे प्रसंग शिल्पकलाकृतींच्या माध्यमातून रेखाटलेले आपल्याला बघायला मिळतात. या महत्त्वाच्या घटनांमध्ये महाराजांचा जन्म, त्यांनी स्वराज्य स्थापनेसाठी घेतलेली शपथ, महाराजांचा पहिला विजय, आग्र्यातून झालेली सुटका असे अनेक ऐतिहासिक क्षण आपल्याला रेखाटलेले दिसतील. महाराजांचे दर्शन घेऊन आम्ही निघालो सोनटेकडीच्या दिशेने. डोंगर माथ्यावर धोक्याचे प्रमाण खूपच जास्त असते, त्यामुळे वाट चुकू शकते आणि अपघाताची देखील शक्यता वाढते. म्हणूनच अत्यंत सावध राहणे हे तितकेच महत्त्वाचे. हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील धान्य भंडार. चला तर मंडळी, आता जाऊया गडाच्या शेवटच्या टोकावर. गडाच्या या भागामध्ये आपल्याला पाण्याच्या या अशा अनेक टाक्या बघायला मिळतील. आजच्या ट्रेकमधला हा आपला सगळ्यात सुंदर स्पॉट. हलका हलका पाऊस, थंडी आणि सोसाट्याचा वारा हे अनुभवायला या पॉइंटला नक्की या. थोडा वेळ एन्जॉय करून आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.